नमस्कार मंडळी, कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण समजून घेऊयात भारतीयांचं चहाबद्दलचं प्रेम. ह्या चहाबद्दल आज आपण जाणून घेणार. तुझं मत जाणून घ्यायचं कारण तू आम्हाला चहा पिताना दिसला. तर आम्हाला सांग की चहा का कॉफी? असं स्पेसिफिक कारण पाहिजे का चहा का? युनिव्हर्सल तुम्ही कुठेही गेल तर कोणीही तुम्हाला चहाच मिळेल. कॉफीवाले बुरटे असतात असं म्हणेल मी. चहावाले रिअल असतात. दिवसातून असं सांगता येत नाही कारण की दररोज आम्ही खेळायला वगैरे जातो. मग बेट लागते, मग त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीवर बेट लागते. मग असा दिवसातून 3-4 वेळा होऊन जातो. ऑफकोर्स बाहेरच काय असं घरी का? आपण त्याचं कारण असं सांगायला गेलं तर घरी आपण चहा एक नाश्ता म्हणून माध्यम करतो. पण बाहेर कसं होतं की एक चहा घ्यायला तर चार गोष्टी मित्रावर गप्पा मारता येतात, चहाच्या टेस्ट वेगवेगळ्या असतात आणि त्या गप्पा गोष्टीबद्दल काही आपल्याला गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात. गप्पा गोष्टी रिलॅक्स होतो माणूस. हा फायदा आहे की बाहेर चहा आपल्याला कधी पण जरा बरा वाटतो घरच्यापेक्षा. अहो जेव्हा तिला बघायला जाईल तेव्हा ती चहा घेऊन येईल ना. त्याला काय आता म्हणायचं पुढं. मग नंतरचा प्रश्नच नाही. तिला म्हणेल मी बघायला तेव्हा का चहा दिला मग तू? तेव्हाच नव्हता यायचाच ना. पॉइंट आहे, पॉइंट कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये तुझं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे चहा. चहाबद्दल आपण प्रश्न विचारणार आहोत आणि प्रत्येक लोकांचं मनोगत घेणार आहोत की नक्की चहाप्रेमी असतो कसा. तर पहिला माझा प्रश्न असा आहे की चहा आवडते का कॉफी? अगदीच मनातला प्रश्न चहा. ह्या चहाबद्दल आज आपण जाणून घेणार. तुझं मत जाणून घ्यायचं कारण तू आम्हाला चहा पिताना दिसला. तर आम्हाला सांग की चहा का कॉफी? ऑफकोर्स चहा. चहा ऑफकोर्स. चहा. चहा चहा. चहा. पण का रे चहाच का? कॉफी का नाही? मी असं ऐकलंय की आवडायला काही कारण लागत नाही, त्यामुळे चहा म्हणजे प्रेम थोडक्यात. म्हणजे ते कधी प्रेम झालंय हे पण तुला माहित नाही, पण प्रेम आहे. अगदी चहा पिता पिताच मला प्रेम झालेलं आहे, त्यामुळे चहाचा आणि माझा संबंध फार जवळचा आहे. लहानपणापासून घरात सगळ्यांना चहाच कॉमन आहे. त्यामुळे सगळेजण लहानपणापासून चहाच पित आले. असं स्पेसिफिक कारण पाहिजे का चहा का? युनिव्हर्सल तुम्ही कुठेही गेल तर कोणीही तुम्हाला चहाच मिळेल. कॉफीवाले बुरटे असतात असं म्हणेल मी. चहावाले रिअल असतात. चहा एक असा पदार्थ आहे की तुम्ही दिवसभरात चहा घेतला तर फ्रेश होतात. दिवसभरात तुमचा स्ट्रेस कमी येतो. तुम्हाला मित्र बोलायला मिळतात. त्याच्यामुळे चार गोष्टी गप्पा होत्या. दिवसभराचं टेन्शन कमी होतं. कसं आहे लहानपणापासून बघा चहा प्यायची सवय लागलेली म्हणजे लहानपणी आई म्हणायची बाळा चहा दूध पी तवा चहा दूध पण थोडा मोठा झालो आई म्हणली चहा प्यायला लाग मग चहा पिला. कॉफी कधी घरी झाली नाही ना कधी बाहेर मित्रांसोबत पिली नाही. कॉफीचा कधी संबंधच नाही आला त्यामुळे कायम चहा. चहा म्हणजेच मैत्री. सगळं चहावरच आहे इथं. इथं माग मित्राचा स्टॉल आहे. सगळे इथंच असतात कट्ट्यावर, म्हणून चहाच. मग मला एक सांगा, हॉटेल मधला चहा की टपरीवरचा चहा? काही विषयच नाही, टपरीवरचा चहा. टपरीवरचा ऑफकोर्स. टपरीवरचा. टपरीवरचा चहा प्रेफर करेल. टपरीवरचा पिलियात नाही हॉटेलमध्ये. टपरीवरचा. तर मला मित्र एक सांग की नाही का आपण बघतो की मित्रांना कुठे घेऊन जायचं म्हणलं, कुठं पार्टी न्यायची म्हणली तर मित्र काय म्हणतो की लय बाबा मोठी पार्टी देऊ नको, चहा ने. असं रिझन काय कारण आहे? वातावरण तसं नसतं. हॉटेलमध्ये गेला खूप फॉर्मल वाटतं. बरोबर. असे मित्र बसले, चर्चा सुरू झाली. हॉटेलमध्ये कसं गेले आता आजूबाजूला माणसं असणार. आता हॉटेलवर उभे आहेत, आपल्या कोणत्या पण चर्चा रंगतात. असं हॉटेलमध्ये बोलता येत नाही. बरोबर आहे. माणूस लिमिटेड असतं. आणि मित्रांबरोबर असलो तर मग तर काय विशेष. आणि त्याशिवाय मित्रांसोबत विषय पण खतरनाक. बरोबर आहे. म्हणजे किती टेन्शन असलं तरी 5 मिनिटं चहा प्यायला आलो, मित्रांबरोबर बोललो की आपला पूर्ण टेन्शन गायब होतं. बरोबर. डोक्याला सेम येते झणझण. की खावी असते ती चहामुळे भेटते. कारण की इथं बसल्यावरच सगळे चहावरती सगळे येतात. चला चहा प्यायला जाऊ. हॉटेलमध्ये तसं नाही ना, त्यामुळे इथं. जरा सिन्सिअर राहायला लागतं हॉटेल. हो. टपरीवरती जे किस्से, गप्पा, गोष्टी रंगतात त्या हॉटेलमध्ये नाहीत रंगू शकत. आणि टपरी म्हणजे एक आपलं असं आपुलकीचं नातं असतं असं म्हणेल. हॉटेलमध्ये गेलं की असं सिन्सिअर व्हायला लागतं. इथे कसं आता आपणच मालक आहे. त्यामुळे काय हॉटेलमध्ये बंधन आहे. बंधन येतात किंवा असं बोद्रेशन येतं. आपल्याला मनासारखं वागता येत नाही. इथे कसं आपणच मालक, आपणच होलसेल, आपण काही बोलू शकतो, कसंही वागू शकतो ना. त्यामुळे काय बघा आता जसं मगाशी बोललो आमच्या मित्रांनी आयफोन घेतलाय त्याला म्हणलो भाऊ 40,000चा आयफोन घेतलाय 400चे नाही मला 40चे चहा पाच फक्त चौघांना 4 तो म्हणला का म्हणलं तुम्हाला हॉटेलला पाठव नाही भाऊ म्हणलं हॉटेलला का नाही म्हणलं चहात कसं असतं. आता सगळे मित्र जमले चहा पिताना असे विषय रंगतात ना ते कधी जेवण करताना कुठल्या 5 स्टार हॉटेलला रंगत नाहीत. ती चहा पिताना वाईब येते
ते सगळे बसलेले असतात मस्त चहाचा एक एक घोट गप्पा. त्यामुळं चहा पितानाच आहे ना असं म्हणजे की खरं मित्रांसोबत वाईब येते. त्यामुळं चहाच. काय माहिती आता ती फिलिंग जोडलेली आहे आणि ती फिलिंग फक्त डबरीवर उभं असतानाच येते. पण किती टेन्शन असलं किती काय असलं तरी ते चर्चेतून चालू होतं. हो नक्की, म्हणजे आम्ही असं ऐकलं की बेस्टी वगैरे, आता ते नवीन ट्रेंड आलं ना, हा. टेन्शन आलं की मुलीला फोन लावायचं. आमचं तसं नसतं, टेन्शन आलं की चहाच्या टपरीवर जायचं आपले एक दोन मित्र आणि बस टेन्शन गायब. त्याचं कारण असतं की टपरीवर तुमचे दिवसभरात जे मित्र तुम्हाला भेटत नाहीत ते तुम्हाला भेटायला मिळतात. संध्याकाळ असो, सकाळ असो, दुपार असो. आणि त्या ज्या गप्पा गोष्टी होती त्या हॉटेलमध्ये होऊ शकत नाही, त्या टपरीमध्ये होऊ शकतात. ते स्पेसिफिक तेवढ्यासाठीच आहे ना. हॉटेलमध्ये गेल्यानंतर तेवढ्या क्वालिटीचा भेटत नाही, तेवढा टपरीवर भेटतो. आणि त्या कॉफी पिणाऱ्या लोकांना काय सांगतील, चहा बद्दल काय सांगतील? कॉफी पिणाऱ्यांना हेच सांगू इच्छितो की बघा, कॉफी तुम्हाला जरी किती आवडत असली तरी किती काय असलं तरी कधी डोक्याला ताण आला काय आलं, एक चहाचा घोट सगळं टेन्शन मोकळं. अशी कॉफी ती ना किक भेटत नाही, ती चहात भेटते. त्यामुळं कॉफी पिणाऱ्यांना एकच सांगणार की कधीतरी चहा पण पिऊन बघा, तुम्ही कॉफीला विसरता. आता आम्ही आहे ना चहा पिणाऱ्यांचा पॉडकास्ट घेतोय की त्यांचं मत काय आहे चहाबद्दल. आता तुम्ही चहा पाचताय लोकांना, तुमचं मत काय आहे की बाबा कशा प्रकारचे तुम्हाला गिरायक येतात, कशा प्रकारचे किस्से आहेत तुमच्या इथं? माझ्यापाशी नवीन नवीन कस्टमर येतात. काही बँकेतले येतात, काही कॉलेजचे, शेजारीच कॉलेज आहे, कॉलेजचं पण कस्टमर येतं. वेगवेगळ्या पद्धतीची लोक येतात, लेडीज पण कस्टमर येतात. प्रत्येकजण नव्याने मिळतात, एकमेकांना नवीन मैत्री बनते. मुलांच्यात होणाऱ्या चर्चा पॉलिटिकल होतात, त्यांच्या फॅमिलीबद्दलच्या होतात, मैत्रीतल्या होतात, त्या पण आमच्या कानावर पडतात आणि सगळ्या गोष्टी इथं बोलल्या जातात. चहा पिता पिता जिंदगीचं पूर्ण वर्णन करून टाकतो. हो, वर्णन केलं जातं सगळ्या की त्यांच्या आजूबाजूच्या मैत्रीचं पण केलं जातं आणि आयुष्यात हा, काय घडतंय, काय त्यांच्या नाही. कॉलेजबद्दलचं पण, त्यांच्या वर्गात मित्रमैत्रिणींचे काय असतील ते किस्से पण इथे कळले जातात. चहाचं आणि तुझं जर नातं सांगायचं झालं तर एका वाक्यात काय सांगशील? सगळ्यांनी एकत्र आणणे आणि सगळ्यांना व्यक्त होण्याची जागा एक तीच आहे. चहा आणि माझं नातं इज इक्वल टू मित्र असं म्हणेल मी. कारण जेव्हा काही गोष्टी शेअर करायच्या असतात तेव्हा आपण मित्राला फोन करू, चल भावा चहा पिऊ. तिथं जे काय गोष्टी ते रंगतात, जे काय किस्से आहेत आपल्या आयुष्यातले, म्हणजे अगदी लहानपणापासून आपण घरातून निघालो, कॉलेजमधून निघालो, शाळेतून कुठे भेटायचं चहाच्या इथं. त्यामुळं चहा इज इक्वल टू मित्र असं म्हणेल मी. प्रेमिका बोलता येईल चहा. चहाला ना. आठवण तर खूप येते, काही व्यवस्थित पण नाही. चहा आणि माझं नातं सांगायचं गेलं तर एका शब्दात जीवनभरासाठी चहा तुम्हाला गरजेचाच आहे. त्यासाठी तुम्ही फ्रेश होऊच शकत नाही चहाशिवाय. एक वेळ जेवण चालेल पण चहा पाहिजे. पहिलं आणि कदाचित शेवटचं प्रेम. आणि असं म्हणतात नाही का की प्रत्येक पुरुषाचं टेन्शन घालवायचं कुठलं जर द्रव्य असेल तर ते चहा आहे. आणि कारण असं म्हणतात की प्रत्येक पुरुषाची एक पॉवर जी असते ना, ती पॉवर येते त्या चहानं. हे खरं आहे का बाबा? मी तर तेच म्हणू इच्छितो की पुरुषाची बायको म्हणजे चहा आहे. कारण चहा, काही टेन्शन आलं चला, परीक्षेचं टेन्शन आलं चला चहा पिऊ, काय आलं घरी लोड आला, घरी लोड झाला, काही टेन्शन आलं चला चहा पिऊ, काही कुठलं काही असू द्या चहा पिऊ, अख्खं डोकं मोकळं एकदम क्लिअर सगळं एक टेन्शन. बायको किरकिर करते आणि एक बायको टेन्शन घालवती, त्या बायकोपेक्षा ही बायको काय होऊन चांगली. आता मला सांग की सगळ्यात मोठा चहा प्रेमी आहे. मित्र ऐकले 10 चहा पण भेटतात, 5 10 20. आता तू दिवसात किती चहा पितो? सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत चहाच असतोय. किती वेळा होता चहा सांगता येत नाही असं. अंदाजे? अंदाजे एक 10-15. 10-15 कप. हो. मोजले नाहीत, किती होतात, 10 20 30. चहाला काही लिमिटच नाही आपल्या आयुष्यात. त्यामुळं असं काय स्पेसिफिक हे आकडा नाहीये. सकाळी उठल्यापासूनच चहाची सुरुवात होती, घरातच चहा पितो, परत बाहेर आल्यावरती मित्रांसोबत थोडा थोडा करून खूप होतात, 10-15 तर कसे होतात. आता मी एका टाइमला 2 चहा पिलो. सकाळी एक टाइम पिलो, संध्याकाळी परत पिलो. 5-6 टाइम तरी पितो दिवसात, कमीत कमी 7 ते 8. मूडवर डिपेंड करते, पण 3च्या खाली नाही. दिवसातून असं सांगता येत नाही, कारण की दररोज आम्ही खेळायला वगैरे जातो, मग बेट लागते, मग त्याच्यावरती कुठल्याही गोष्टीवर बेट लागते, मग असा दिवसातून 3-4 वेळा होऊन जातो. बरं, आता एक मला एक हे जाणून घ्यायचंय तुझ्याकडून की बाबा, चहा बिस्किट, चहा खारी का चहा आणि चपाती? आता चहा बिस्किट, लहानपणी चहा चपाती. चहा चपाती. कारण की घरी तेवढंच देते पहिलं. चहा चपाती, चहा बिस्किट, चहावर काही पण चालला. आईनी परतला रात्रीचा भात आणि सकाळी चहा, वास परफेक्ट कॉम्बिनेशन. चहा भात. चहा बिस्किट चहा खारी ठीक आहे,
म्हणा, पण ते रोज रोज खात नाही. कसं लहानपणापासून घरी असो किंवा बाहेर तर चहा चपाती भेटत नाही. लहानपासून घरी चहा आणि चपाती खातो. सकाळी मम्मी गरम चपात्या करायची आणि चहा. ते असं लागतं ना, ते कुठल्या बिस्किटाला ते तोड नाही. म्हणजे त्या चहा चपातीची चव कुठल्याच पदार्थात नाही. एकदम नाही. असं रोल करायचा चपातीचा, चहात बुडवून खायची, हा. एकदम मस्त गरम चपाती. 3-4 चपात्या सहज जातात. भाजी सोबत जात नाही, पण चहा सोबत जातात. दिवसभर परत काय खाल्लं नाही तरी टेन्शन चालतंय. नाही काय. लोक म्हणतात पित्त होतं, हे होतं, काय नाही होत आम्हाला. आम्ही रोज खातो. हा, म्हणजे आम्ही चहा चपाती खाणारी माणसं आहे. आम्हाला ते पित्त बित्त तसलं काय विषय भांगड नसती. ते काय असेल ते कॉफीवाल्यांना. ते काही कॉफीवाल्यांना, आपले तसले भानगड ना. आपले चहा म्हणजे काही असू द्या चहा. चहावाली माणसं म्हणजे कडक माणसं. चहावाली माणसांची वाईबच निराळी आहे. त्यांना काय होत नाही. त्यांना फक्त चहा लागतो, सगळं नीट होतं. चहाने काय बिघडत नाही. फक्त चहा पिशील, चहा चपाती का चहा बिस्किट? चहा चपाती माझ्यासाठी प्रेम आहे. मी लहानपणापासून म्हणजे लहानाचा मोठा आलो तेव्हापासून मी चहा आणि चपातीच खातोय. घरात आमच्या नाश्त्याला दुसरं काय नसतं. सकाळी उठल्या उठल्या चहा चपाती सर्वांना असते. त्यामुळे ऑफकोर्स चहा आणि चपाती. तर मला सांग की आता चहाचं बिन कॉम्बिनेशन असतात की कोणाला चपाती बरं आवडतो, कोणाला बिस्किट बरं आवडतो, कोणाला खारी बरं आवडतो. तुला कशा बरं, चपाती बरं का बिस्किट बरं? दिवसभर दुकानावर असल्यावर कसं वाटतं? दिवसभर मी सकाळी 7 वाजता दुकान ओपन केल्यानंतर संध्याकाळी 11-11:30ला बंद करतो. पण ह्या वेळेत कंटिन्यू माझ्यापाशी फ्रेंड सर्कल असतं, प्लस कस्टमरमध्ये मी व्यस्त असतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी अशा कानावर पडतात. त्यामुळे अख्खा दिवस निघून जातो माझा. दिवस गेला कळत नाही. हां, गेलेलाच कळत नाही दिवस. वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात. कॉलेजमधले काय काय जणांचे किस्से कानावर पडतात. काय काय पॉलिटिकल पण चर्चा होते, ते पण कानावर पडली जाते. गावाकडची माणसं काय काय येणारे आहेत, ते पण येतात. असं गावाकडे गेल्यासारखंच फील होतं. मग आता एक मला सांग की बाबा, जर तुला असं म्हणलं की बाबा तुला आयुष्यभराचा चहा सोडायचा आहे, तुला बाबा आपण 1 करोड किंवा 2 करोड किंवा काय दिले तर तू सोडू शकशील का आयुष्यभरात? नाही पिणार, कारण की IPL पेक्षा मोठा ऑप्शन माझ्या जर चहावरती लागत असेल तर हरकत काय सेल आउट व्हायला. चहा नाही पिणार तू. तुम्ही देत असाल तर नक्की. असं का बरं? म्हणजे मजाक, पण चहा मला नाही वाटत मी सोडू शकतो म्हणून. मी प्रयत्न केलेला, ऐकलं होतं की चहा असं सोडावं वगैरे, पण ते नाही जमलं. कदाचित जमणारही नाही. चहा ज्यांनी मला 5 करोड दिले त्यासमोर चहा प्यायचं बंद करेल. माझं मी पिल मागून त्याला काय होतंय. कसे एक वेळ माणूस म्हणजे माझ्यासारखा माणूस आंघोळ करायचं विसरतो, परत खायचं प्यायचं विसरत. पण चहा असं आहे की आपोआप जातो तिकडं, कप घेतो, ओततो. घरी असलं तरी, इथं आलं तरी आपोआप पाय कॅन्टीन मध्ये जातो आणि चहा पितो. त्यामुळे ते ना मसलला हे झालेलं आहे आपोआप. त्यामुळे चहा किती कोण म्हणलं 1 करोड देतो, 2 करोड देतो, ते मला माहिती आहे ते कधीच होऊ शकत. हा काय सुटत नसतो. चहा काही सुटत नाही. न सुटणार व्यसन येते. त्यामुळे चहा म्हणजे चहा असतो. नाही सोडू शकत. काहीतरी आठवण येईल चहाची. 5 करोड गेले पण आता गपचूप चहा पिलंच. तेवढा आहे. किती पण पैसे द्या, चहा प्रेमी शेवटी चहा प्रेमीच राहतो. 5 करोड दिले तर मी चहाचीच मोठी कंपनी टाकून सगळ्यांना चहा वाटीन. अजिबात नाही. 50 करोड दिले तरी आपण सोडू शकत नाही. का तर चहाशिवाय आपण चालू शकत. जेवणच झालं पण चहा पाहिजे. तर चहा एक असं आहे की जेवण असं तरी एक चहा कप प्याला तरी दिवसभर तुमचा कंटाळा निघून जातो. तुम्हाला चहा प्यायला भूक जेवणाची सुद्धा गरज लागत नाही. आणि शॉर्ट टर्म एक टाइम आहे, जेवायला कधी टाइम मिळत नाही. चहा घेतल्यावर दिवस अख्खा निघून जातो. त्याच्यावर आपली सगळी कामं होतात. तुझ्यासाठी एक आयडियल चहा काय? चहा कसा असला पाहिजे? आयडियल चहाची रेसिपी अशी काही नाहीये. तुला चहा कसा आवडतो? चहा कसाही आवडतो आपल्याला, फक्त चहा भेटला फक्त पाहिजे. चहा पाहिजे. आज तू कंटिन्यू दररोज पितो? नाही, आधी तर पहिल्यांदा आलो, भारी वाटला. आणि सगळ्यात बेकार चहा म्हणजे रेल्वेचा चहा. कुठला? रेल्वे मधला रेल्वेला. तो एक्सपिरियन्स कसा होता? गदाड. पाणी नुसतं पाणी असतं. त्या पाण्याला पण चव नसते हो. तसा TR चांगला आहे. चहा म्हणजे जे आता जो हॉटेलमध्ये भेटतो तो ऍक्च्युली चहा पिल्यासारखा वाटत नाही, म्हणजे तो असा थोडा ऑकवर्डनेस वगैरे पिल्यासारखा वाटतो. जो इथं जो भेटतो तो थोडा युनिक असतो, की बाबा मसालाच असतो, त्यात चेंज असतो चहामध्ये. कॉलेज कॅन्टीनचा. हो, कारण आजूबाजूचं वातावरण पण चांगलं असतं ना कॅन्टीन मधलं. लहानपणापासून तर घरची चहा प्यायची सवय. त्यामुळे बाहेरचा चहा तरी चांगला असला तरी शेवटी घरचा चहा, मम्मीचा हातचा एक नंबर. तरी पण म्हणजे आतापर्यंत तू पाहिलं असेल की बाहेर जेवढे पण चहा म्हणजे खूप ठिकाण आहेत पुण्यात की चहा प्रत्येक ठिकाणी चांगला चहा मिळतो. पुण्यात खूप काही खाण्यासारखं पण चांगलं आहे. पण तुला आवडणारा आजपर्यंत सगळ्यात भारी चहाचं ठिकाण कोणतं होतं जे आजपर्यंत? बघा, आता जास्त वावर फर्ग्युसन कॉलेजमध्ये. मग आमच्या कॉलेजमधलं अन्नाचं कॅन्टीन आहे. तिथं आम्ही रोज जातो, गप्पा आणतो आणि तिथं एक रोज चहा आणि पार्ले ठरलेला असतो आमचा.
आता घरचा चहा का बाहेरचा? तुम्ही मला कोड्यात पडला हा प्रश्न विचारून. कारण आमची मम्मी सुद्धा युट्यूबचे व्हिडिओ वगैरे बघते. जर तिनं हा व्हिडिओ बघितला मला घरचा चहा द्यायचाच बंद करेल ती कायम. त्यामुळे दोन्ही. आणि हा मित्र आहे माझा चहावाला. जर मी घरचा म्हणलं ह्याने मला द्यायचं बंद केलं काय करता. असंही दोन्हीकडे मला पैसे नाही द्यायला लागत. हा मित्र असल्यावर इथं पण फुकट तिथं पण फुकट त्यामुळे बंद नाही दुनियेतला कुठला चहा करायचा. त्यामुळे स्पेसिफिक असं काय नाही, दोन्ही चहा. घरचा पण आणि बाहेरचा पण. ऑफकोर्स बाहेरच. काय असं घरी का? आपण त्याचं कारण असं सांगायला गेलं तर घरी आपण चहा एक नाश्ता म्हणून माध्यम करतो. पण बाहेर कसं होतं की एक चहा घ्यायला तर चार गोष्टी मित्रावर गप्पा मारता येतात. चहाच्या टेस्ट वेगवेगळ्या असतात आणि त्या गप्पा गोष्टी बंद काही आपल्याला गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळतात. गप्पा गोष्टी रिलॅक्स होतो माणूस. हा फायदा आहे की बाहेर चहा आपल्याला कधी पण बरा वाटतो घरच्यापेक्षा. हा अवघड प्रश्न आहे. पण तरी घरातला चहा, कारण की पहिला तो भेटतो सकाळी उठल्या उठल्या. चहा आणि लोकांचं नातं कसं आहे? चहा एक माणसांच्या जीवनातला आधार आहे. तो प्रत्येकाला लागतोच. म्हणजे तो कॉलेजचा मुलगा असू दे, शाळेतला मुलगा असू दे, नाहीतर वयस्कर माणूस असू दे, त्यांना चहा लागतोच. ते त्यांच्या जीवनातला एक ते हा स्ट्रेस पण जातो, फ्रेश पण वाटतं त्यांना चहा घेतल्यानंतर ना. चहाबद्दल बोलायचं म्हणजे खूप जास्तच आहे, की मी ते असं बोलू शकणार नाही. आणि चहा एक अशी गोष्ट आहे की त्याचा भाव हा आता किरकोळ म्हणजे 10 रुपयात मिळला जातो. जास्त कॉस्टली नाही आहे. आणि ते शाळेतली मुलं पण खरेदी करू शकतात आणि वयस्कर पण करू शकतात खरेदी. आणि ते नाही का ते चहाबरोबर तर नातं आपलं असं असतं, पण त्या चहावाल्या बरोबर पण एक नातं जुळलेलं असतं. ते ट्युनिंग कशी असते? म्हणजे तेच बघा की आता आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे आणि त्या कॉलेजच्या कॅन्टीनच्या मालकाला आम्ही अण्णा म्हणतो. आम्ही शॉर्टकट मध्ये नाव पडले अण्णाचा चहा. त्याला कुठं अन्नाचा चहा प्यायला. म्हणजे ते भले दुकानाचं नाव काय का असं ना, अन्नाचा चहा, अन्नाचा चहा. म्हणजे कसं तो मालक आहे त्याचा चहा आहे, त्याचा बनवतात चहा, मग त्याचा चहा झाला. चहा रिलेटेड तुमच्याकडे एखादा किस्सा आहे का? चहा रिलेटेड एकदा म्हणजे आमच्या ग्राउंडवरती सगळ्यात मेन चहाचा नाद जास्त लागण्याचं कारण ग्राउंडवरती आहे आणि बेटिंग लागतं की कोण स्कोर मारेल त्यावरती. मग एकदा एका चहासाठी कमीत कमी 1 तासभर मॅच चालू होती आणि त्यासाठी कमीत कमी 18 जण मॅच खेळत होती की चहा प्यायचा म्हणून. त्यासाठी त्यावरनं वाद होऊन तो चहा भेटला नाही कोणाला. आणि त्यावरती मित्रांच्याच भांडणं झाली त्या चहाच्या नादात. आता माझ्या मित्राने 40,000चा आयफोन घेतला आणि आम्ही पार्टी घेतली फक्त 40 रुपयाची. कारण आयफोन पेक्षा आम्हाला चहा महत्वाचा वाटतो. Yes. आता चहा प्रेमींचा किंवा चहा ज्यांना आवडतो त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्यांना की हॉटेलमधला चहा का टपरीवरचा चहा. चहाच हा किस्सा आहे मोठा आयुष्यातला. अरे वा वा वा. त्यामुळे चहा रिलेटेड असे किस्से म्हणजे सांगायला लागलो तर खूप वेळ जाईल. कारण जेव्हा केव्हा भेटतो चहा तेव्हा काहीतरी किस्से होतच असतात आयुष्यात. त्यामुळे तर भेटतो चहा प्यायसाठी. मग असं स्पेसिफिक काय असं नाही, असे खूप आहेत. मग वेगळं असं काय नाहीये. माझे असे मित्र आहेत की चहा प्यायला 10-10 किलोमीटर 15-15 किलोमीटर खिशात पैसे नसताना पण जातात. का तर तिथला चहा प्यायचे. असं तुझ्या कुठला आहे का किस्सा? असं तरी काय नाही, पण आम्ही आधी इथपर्यंत पाईप आलो. आमच्या इथं कॉलेजमध्ये चहा आहे अन्नाचा चहा, जो आम्ही हमखास पितो. त्याबद्दलची आठवण करते. आता आमचं कॉलेज आहे, आता कॉलेजचं कॅन्टीन चहा पित बसलो, आजूबाजूला पोरी असतात. पोरीवर कमेंट केला, हे केलं ते केलं, म्हणजे उडवली एक प्रकारची. चहावर मजा असते नाही का, बसले निवांत. चर्चा पण होती आणि टेन्शन पण जातं थोडक्यात. चहा प्यायला मित्र म्हणतात चला चहा प्यायला जाऊ, नंतर आपल्यावर बीड फाडतं. बिल आपल्यालाच फाडायला लागतं सगळं. शेवटी तुझ्या वेळेस हो, सगळं माझे होतं नंतर. चहा रिलेटेड किस्सा सांगायचं म्हणलं तर जवळजवळ आता 15 वर्ष जास्त तुम्ही म्हणाल जसं जसं चहा पितोय मी, तर अगदी कॉलेजपासून चहाची घनिष्ठ मैत्री, की सगळे जेव्हा कॉलेजला आम्ही एकत्र यायचो, तो चहा एक असा घटक होता की ते एक माध्यम होतं की सगळे आपण एकत्र येणार, चहा घेणार, क्रीम रोल घेणार त्याबरोबर, आणि त्यातनं जे गप्पा गोष्टी व्हायच्या ते चहामध्ये होतं. ती बाहेर जेवणात किंवा घरी चहा पिला तो आनंद मिळत नाही, तो बाहेर चहाचा आनंद मिळतो. त्यामुळे चहाचं एक घर फार घनिष्ठ आणि जुनं नातं आहे. नाही का असं एक शोक असतो काय काय लोकांना चहा बरोबर. मग वातावरण हे पावसात आता वातावरण आहे, मग पावसात चहा पिण्याचा आनंद कसा? बघा, चहा पिणाऱ्यांना आहे ना कुठला पण सीझन असू द्या, चहा तो वाईबच देतो. पण कसं जरा पावसाळ्यात थंड वातावरण असतं, जरा कधी कधी पाऊस पडत असतो सगळे, त्यामुळे चहा एकदम अलग वाईब देतो. पण उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, जे चहाप्रेमी असतात ना, कट्टर चहाप्रेमी, काही फरक पडत नाही त्यांना. कुठला मोसम असो, कायम चहाच.
चहा पाहिजे, चहा काही सुटत नसतो. आता एवढा चहा आवडतो तुला, आता समज तुझं लग्न झालं आणि बायको तुला म्हणली की चहा नाही प्यायचा, तर काय करशील? अहो जेव्हा तिला बघायला जाईल तेव्हा ती चहा घेऊन येईल ना, त्याला काय आता म्हणायचं पुढं. मग नंतरचा प्रश्नच नाही. तिला म्हणजे मी बघायला तेव्हा का चहा दिला पण तू तेव्हाच नव्हता यायचाच ना. नाही, जमणार नाही. आपण चहा घेणारच. अगदी आमची आठ ही घालायची वेळ आली तरी चालते. नाही ते जुळवतो कसं जुळवायचे ते. कसं जुळवणार? ते काय जुळवतो की दारू जरी पित नाही चहा प्यायला काय प्रॉब्लेम आहे, चुकीची गोष्ट थोडीच आहे. साधा चहा सोडून जे ग्रीन टी पितात ना audience मध्ये, त्यांना तू काय बोलशील? चुतिया. काय आता ज्याची इच्छा असती, आपण नाही काय बोलू शकत त्यावरती. मी तर आयुष्यात आतापर्यंत पिलेलं नाही. आज मी 22 वर्षाचा आहे, मी पिलेलं नाही. आता मी बँकमध्ये एम्प्लॉय आहे, ॲक्सिस बँकमध्ये. तिथे रोज सकाळी आहेत आमच्यातले काही एम्प्लॉय जे ग्रीन टी, लिप्टॉन टी वगैरे पितात. आपलं तसं काय नाही. आपण रेग्युलर दुधात चहा पितो आणि दिवसाला सुरुवात करतो. साधा चहा आपला चांगला. हे आता नवीन फॅड आलंय, ग्रीन टी, अजून वेगळं वेगळं टी आले ते. आता चहाच्या टपरीवरती आधी काचेत द्यायचे, आता तू पेपर ग्लास मध्ये चहा पिला, तर दोन्हीत तुला काय तू प्रेफर करशील? काचेच्या ह्याच्यात स्वाद चांगला आहे. आता पेपर हे आत्ता आलंय, आधी काचेच होती. आता एक आयरनी आहे की मी चहा पित नाही, पण मी चहाचा इंटरव्ह्यू घेत आहे, तर तुम्ही मला काय सांगाल? माझं म्हणजे तुम्ही एकदा जीवनात ट्राय करून बघा, चहा घ्या तुम्ही एकदा, नक्कीच तुम्हाला फ्रेश वाटेल चहा घेतल्यावर. कारण चहात जी तुम्हाला फील आहे ती तुम्हाला दुसरीकडे कुठं पियामध्ये मिळणार नाही. थंडमध्ये जी मिळणार ती नक्कीच तुम्हाला चहामध्ये मिळेल. त्यामुळे एकदा तुम्ही चहा पिऊन बघा. तुम्ही रेग्युलर चहा प्याल, चहा प्यायचे खूप फायदे पण आहेत. मित्र जवळ येतात, माणसं जवळ येतात, तुमची कामं होतात, तुम्हाला रिलॅक्सपणा पण मिळतो. या चहाचे खूप बेनिफिट आहेत. नक्कीच माझं म्हणजे तुम्ही एकदा चहा ट्राय करा. तुमचा सल्ला मी ऐकतो. आता आजपासून आपण चहा सुरू करूया. चला, पाचताय का? येस, चला. चला. तर मी काय म्हणतो, आता तू एवढा मोठा चहा प्रेमी आहेस, तर मला पाचतोय का कॉलेज कॅन्टीनला चहा? नक्की, तुम्ही पैसे भरा, मी चहा पितो. वा वा वा, चालते बाबा, काय नाही, पण ती आस्वाद घेऊया. चल. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तुम्हाला सुद्धा चहाबद्दल काय वाटतं, चहाबद्दल तुमचं असलेलं मत, तुमचं प्रेम जे काय असेल ते नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी तुम्हाला अजून कोणता विषय कळवायचा आहे तोही कमेंट मध्ये कळवा. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.